तर सगळ्यांना वेलकम ऑल. सो आजच्या सेशनमध्ये आपण काही महत्वाचे टॉपिक पाहणार आहोत. त्यातला एक टॉपिक आहे वैदिक नंबर, सॉरी लकी नंबर. आता हे लकी नंबर म्हणजे काय आणि ते आपल्या जीवनामध्ये कसा रोल प्ले करतात याबद्दल आपण जाणून घेऊया. सो त्याच्या आधी अ, तुम्हाला तुमच्या मनामध्ये सुद्धा एखादा नंबर असेल, तुमची गट फिलिंग म्हणत असेल किंवा आतापर्यंत तुमचा अनुभव असेल की हा नंबर माझ्यासाठी लकी आहे. सो तुमचा जो काही लकी नंबर आहे तो नंबर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. मग आपण क्रॉस चेक करूया की तोच नंबर तुमच्यासाठी लकी आहे का, की आणखीन कोणता तरी नंबर तुमच्यासाठी लकी आहे. ठीक आहे, चलो चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. आपण आता चेक करूया. प्रत्येकाचा कोणता लकी नंबर आहे मला जरा चेक करू द्या. ओके, काहींसाठी 4 लकी नंबर आहे, काहींसाठी 5, 1, 5, 9, 2, 7. ओके. आता हा लकी नंबर तुम्ही कुठल्या कारणाने लिहिलाय, म्हणजे त्या तारखांना तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या घटना घडतात का, किंवा तुम्हाला चांगले वाईब्स मिळतात का, किंवा तुमची कामं त्या तारखांना होतात का, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्यानुसार तुम्ही तो नंबर मला इथे मेसेज करा चॅट बॉक्समध्ये. ओके, काहींचे 7 आहे, काहींचा 9, 6, 9, 6 लकी आहे. ओके, 5 आहे, 4 आहे. ठीक आहे, चला आता आपण चॅट बॉक्स बंद करूया. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इनफ. ठीक आहे, सो राईट डाऊन लिहून घ्या बरं. लकी नंबर्स, लिहून घ्या लकी नंबर्स. हेडलाईन द्या लकी नंबर्स आणि आजची डेट लिहा. आजची डेट काय आहे? 25 जुलै 2026. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा. ओके, 25 जुलै 2026 या डेटचं मला मूलांक आणि भाग्यांक सांगा बरं सगळ्यांनी. हं. मूलांक आणि भाग्यांक चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. आजची डेट, त्या डेटचं मूलांक आणि भाग्यांक. 7 and 6. ओके, 7 and 6. लिहा मूलांक आणि भाग्यांक. लाईन सोडा, वर मूलांक लिहा, 3-4 लाईन सोडा, खाली लिहा भाग्यांक 6. मूलांक 7 म्हणजे त्यांचा पर्सनॅलिटी नंबर आहे 7 अँड डेस्टिनी नंबर 6, राईट. दोघांच्या मध्ये जागा ठेवा. फर्स्ट लिहा मूलांक इज इक्वल टू 7, आणि त्या मूलांकाचे आता तुम्हाला लिहायचे आहेत सॉरी, न्यूट्रल नंबर आणि एनिमी नंबर. ओके, जो मूलांक आलेला आहे आधी त्याचं लिहायचंय तुम्हाला न्यूट्रल नंबर आणि एनिमी नंबर. एका लाईन मध्ये पहिले लिहा न्यूट्रल नंबर, त्याच्या खालच्या लाईन मध्ये लिहा एनिमी नंबर. ठीक आहे.
झालं. ओके. आता त्याच्या खाली जो भाग्यांक आलेला आहे सेम याचं पण तसंच करायचंय. भाग्यांकाचे न्यूट्रल नंबर आणि भाग्यांकाचे एनिमी नंबर लिहायचे एका खाली एक. स्टेप बाय स्टेप लिहा. आता जो सेशन चालू आहे त्याबद्दल बोला मॅडम. परत टू टूचं नाही सांगितलं जाणार आहे. कालचा व्हिडिओ बघून घ्या. परत कालचं वगैरे नका विचारू. आजचं जे आहे ते आपण त्याच्यावर बोलूया. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, झालं का क्लिअर सगळ्यांचं? हं. आता काय करायचंय तुम्हाला बघा, मी एक स्क्रीन दाखवते. चॅटबॉक्स बंद करते मी. चॅटबॉक्सचा वापर लोक ना उगीच नाही ते जे शिकवते त्याच्याकडे लक्ष नाहीये, नको ते जास्त विचारतात. ओके. सो आता आपण ही आजची डेट बघूया. 25/7/2026. याचा मूलांक आहे 7 आणि त्याचा भाग्यांक आहे 6. सो मी काय केलं, न्यूट्रल नंबर लिहून घेतले त्याचे आणि एनिमी नंबर लिहून घेतले. परत त्या भाग्यांक आहे, भाग्यांकाचे न्यूट्रल नंबर आणि एनिमी नंबर लिहून घेतले. आता काय करायचंय तुम्हाला लक्षात घ्या. खाली 1 ते 9 नंबर लिहा एका लाईन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि थोडीशी मध्ये मध्ये जागा सोडा, चिटकून लिहू नका. हा, एवढं झालं असेल तर मला चॅटबॉक्समध्ये फक्त येस म्हणून लिहा, बाकी काही लिहू नका पुढचं. जर एवढं तुमचं झालं असेल तर चॅटबॉक्समध्ये येस म्हणून लिहा. ओके, व्हेरी गुड. काही लोक बरोबर रोजचे सेशन अटेंड करतायत, त्यांना सगळं कळतंय. व्हेरी गुड. आता पुढे बघूया आपण. आता काय करायचं, आपल्याला एलिमिनेट करायचे. जे नंबर तुमच्या न्यूट्रल नंबर मध्ये आहेत, एनिमी नंबर मध्ये आहेत, ते आपल्याला एक 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 रिमूव्ह करायचे आहेत, एलिमिनेट करायचे आहेत. म्हणजे काय करायचंय बघा आता. इकडे लक्ष द्या माझ्याकडे व्यवस्थित. सो 7 नंबरचे पहिले न्यूट्रल नंबर किती आहेत? 8279. मग मी काय करणार, आता मी ते वेगळे नंबर लिहिते. 1 2 3 4 5 6 7 आणि 9 असे नंबर घेतले मी सगळे. 1 ते 9 नंबर. आता एक एक नंबर मी रिमूव्ह करणार. सो पहिला आहे न्यूट्रल नंबर. तुमच्या 7 नंबरचे न्यूट्रल नंबर किती आहेत? 8279. हा, 8 नंबर गेला. 2 गेला. 2 ला एलिमिनेट केला मी. 7 ला एलिमिनेट केला. देन 9 ला एलिमिनेट केला. राईट. आता एनिमी नंबर 7चा एनिमी नंबर कोणच नाहीये, मग इथे आपल्याला काहीच करायचं नाही. परत जाऊया आपण भाग्यांकाकडे. सो आजच्या डेटचा जो भाग्यांक आहे तो आहे 6. मग 6चा न्यूट्रल नंबर किती आहे? 289. 2 नंबर तर आपण ऑलरेडी आधीच काढलाय, 8 पण आधीच काढलाय, 9 पण काढलाय. सो याचा एनिमी नंबर किती आहे? 3 आहे. मग याचा एनिमी नंबर पण मी ते कट केला. सो आता जे नंबर राहत आहेत ते नंबर तुमचे लकी नंबर आहेत. सो ज्यांचं कॉम्बिनेशन आजचं आहे 7 6, किंवा ज्यांचा जन्म 7 तारखेचा किंवा 6 तारखेचा आहे, त्यांच्यासाठी लकी नंबर कुठले आहेत? 1456. लिहून घ्या. 1456. आता तुम्ही तुमचं काढा बरं प्रत्येकाने, आणि सांगा मला खरोखरच माझ्यासाठी हे नंबर लकी आहेत का? येस. कोण सांगेल मला? तुमचा आधी काढा आरामात. पटकन होतं, वेळ नाही लागत याला. कोणाचं झालं मला सांगा, त्यांनी हँड रेस करा. ज्यांचं झालं असेल त्यांनी हँड रेस करा. स्नेहा तुपे. हा, किती, कोणता नंबर आलाय तुमचा?
मॅडम माझा भाग्यांक आणि मूल्यांक दोन्ही पण 7 आहेत. हम्म. हा, तर मग माझा तुम्हाला लकी जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नसेल. तुमच्यासाठी बरेच नंबर असणार आहेत लकी. हो, किती आहेत? 1 3 1 3 4 5 6. हा, मग हे सगळे नंबर तुमच्यासाठी लकी नंबर आहे. ठीक ओके. आहे. ओके. एम के. मॅडम माझा मूलांक 7 आणि भाग्यांक 7 आहे. ओके. माझा पण लकी नंबर 1 3 4 5 6 आहे. ओके. चलो. वीना मोरे. माझा मूलांक 1 आहे आणि भाग्यांक 3 आहे. तर मला नंबर्स आलेत 1 2 3 4 5 7. ओके. सो यापैकी जास्त लकी डेट कोणती आहे तुमच्यासाठी? तुम्हाला असं वाटतं? मे बी 5. नाही, मग मे बी नाही. म्हणजे त्या तारखेला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या आवाज घटना नाही. घडतात किंवा वाईब्स चांगले हा. येतात. हम्म. ती कोणती आहे? 1 आणि 5. येस. ओके. बरोबर आली आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये पण तेच होतं आधीपासून की या तारखेला मला चांगले रिझल्ट मिळतात. हा. ओके. चलो. आता या तारखा का दिल्यात मी तुम्हाला? तर जर तुम्हाला काही महत्वाचं काम करायचं असेल तर तुम्ही या तारखेला ते करू शकता. त्याची सुरुवात स्टार्टअप करू शकता. सो या तारखांना जर तुम्ही एखादं काम केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहे. बट ऑब्व्हियसली त्याच्या मागे तुमची स्ट्रॅटेजी, तुमची मेहनत या गोष्टी पण महत्वाच्या असतात. पण या तारखांना केलेलं काम चांगलं, त्यांना चांगले रिझल्ट मिळतात, चांगलं फळ मिळतं त्याचं. ठीक आहे. सायली जोशी बोला. हॅलो. हा, येस. हा, माझे लकी नंबर आहे 5 6 7. 5 6 7. हा, मग असंच होतंय का हा. तुमच्या बरोबर? हा, 5 मी धरलाच होता म्हणजे होतं. ओके. ओके. हा, म्हणजे आपली गट फिलिंग पण आणि आपले लकी नंबर पण कुठेतरी मॅच होतात, हम्म. लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता अ, मगाच्या मॅडमचा एक प्रश्न होता, सारखा सारखा विचारतात मला, त्यांचं थोडंसं आन्सर देते मी. तुमच्या ग्रिडमध्ये 222 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा 222 आले तर काय होणार आहे? तर तुमची मनस्थिती थोडीशी थोडीशी नाही, जास्त, खूप जास्त वाईट होणार आहे. इमोशनल जास्त होणार आहात तुम्ही. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे वेळीच अशा लोकांनी स्वतःला सावरायचं आहे. स्वतःवर काम करायचंय, स्वतःवर फोकस करायचंय. दॅट्स इट. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. सो लकी नंबर सगळ्यांना कळला का? मला एकदा अनम्यूट करून सांगा बरं सगळ्यांनी. लकी नंबर सगळ्यांना कळला का व्यवस्थित? आणि तुम्ही तुमच्या मुलांचा, हो स्वतःचा, मॅडम, कळला. मित्रांचा काढू शकता. हो मॅडम समजलं. कळला मॅडम. मॅडम मॅडम, मला बोलायचंय. नाही, आता हॅलो. नाही बोलायचंय. आता मला नाही नाही, शिकवायचंय. माझा लकी नंबर पण भाग्यांक पण 9 आहे आणि अ, मुलांक पण 9 आहे. ओके. हा, मग मग कसं काय? काढणार मी? मग काय, नक्की लकी भाग्यांक पण 9 आणि मुलांक पण 9 म्हणजे काय? हो. मग घरी काय करता? आता पूर्वी हा, बोला. नाही, मला कळत नाही मग माझा कसा भाग्यांक काढू म्हणून. म्हणजे सोपं हे आहे. लकी नंबर कळत. तुमचं तर अगदी सोपं आहे. फक्त तुम्हाला मूलांक लिहायचे तुमचा, त्याचे एनव्ही नंबर लिहायचे आहेत, न्यूट्रल नंबर लिहायचे आहेत, बस. बाकी तुम्हाला कारण सेमच आहेत ना. आणि मग खाली एक एक लाईन मध्ये 1 to 9 नंबर लिहा आणि त्याच्यातून ते नंबर सगळे डिडक्ट करा. बाकीचे राहिलेले. सगळे, हा, बाकीचे राहिलेले, कारण सेम आहे तर परत लिहायची गरज नाही तुम्हाला. ओके. दॅट्स इट. किती सोपं आहे. थँक्यू. ओके. पण बघा, मुलांक पण 9 आणि भाग्यांक पण 9, त्यामुळे थोडेसे तुम्ही अग्रेसिव्ह असता, एरोगंट असता. थोडंसं बोलण्यावर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. कोणालाही बोलण्याच्या आधी थोडासा विचार करायचा आहे, कारण 9 नंबर मार्सचा नंबर आहे. त्यामुळे आपण जे बोलतो ते आपल्याला असं वाटतं की समोरच्याला नाही लागणार, पण त्याला ते लागतं. म्हणजेच काय? तर तुमचं बोलणं मे बी हार्श असू शकतं, समोरचा त्याच्यामुळे त्याला दुःख होऊ शकतं किंवा राग येऊ शकतो. म्हणून थोडंसं बोलण्यावर कंट्रोल करायचं. ओके. थँक्यू. ठीक आहे. चलो. बाकी ज्यांनी सगळ्यांनी कॅल्क्युलेशन केलं, कळलं? हो. चला, आता आपण पुढे जाऊया. मगाच्या मॅडम कोण होत्या? त्यांना कळलं 222 नंबर असेल तर काय होतं त्याचं ते?
त्यांनी 2-3 वेळा मेसेज केला म्हणून मी उत्तर दिलं. कारण आपल्याला आता ना सिलेबस थोडंसं जास्त घ्यायचंय पुढे म्हणून. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? हो. पुढे जाऊया. हो. कुणाच्या तरी घरात आवाज येतोय, माईक बंद करा. आता आपण बघूया रिपिटेटिव्ह नंबर. आता हा प्रश्न पुन्हा तुमच्याकडे येणार आहे, रिपिटेटिव्ह नंबर. एक नंबर तुमच्या ग्रीडमध्ये एक वेळा आला तर ओके, लिहून घ्या. एक नंबर तुमच्या ग्रीडमध्ये एक वेळा आला तर ओके. पण हाच नंबर 3 वेळा किंवा 3 पेक्षा जास्त वेळा आला तर काय होणार आहे? काय होणार आहे सांगा. सूर्याचा नंबर आहे, डॉमिनेटिंग नंबर आहे थोडा, त्यामुळे अग्रेशन वाढणार आहे. ओके, माझं तेच खरं असं होणार आहे. त्यामुळे हे नंबर जास्त यायला नको. 2 नंबर 2 वेळा आला तर ओके 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 म्हणजे ठीकठाक. पण 2 पेक्षा जास्त वेळा आला तर काय होणार आहे? तुम्ही जास्त इमोशनल होणार आहात, जास्त दुखी होणार आहात, जास्त इतरांचा विचार करणार आहात. ठीक आहे, मनस्थिती तुमची थोडीशी बिकट होणार आहे. तो हे सगळे परिणाम होतात या नंबरमुळे. आता आपण पुढे जाऊया. 2 नंबर, सॉरी 3 नंबर. 3 नंबर काय आहे? गुरुचा नंबर. एकदा आहे, दोनदा आहे, ठीक आहे. एकदा आहे, खूप छान. दोनदा आहे, ते पण छान आहे. पण 2 पेक्षा जास्त वेळा असेल तर काय होणार? गुरु काय म्हणणार? माझंच ऐका, मी बोलतोय तेच खरं. बरोबर ना? डॉमिनेटिंग होणार थोडं. माझ्या समोर कोणी बोलायचं नाही पुढे पुढे, माझंच ऐकायचं, माझंच आन्सर फायनल, फलाना फलाना. त्यामुळे असं होतं. आता पुढे बघूया आपण. झिओमी. आता मी इकडे शिकवते ना, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, म्हणून मी चॅटबॉक्स बंद करते. इकडे लक्ष द्या, माझं लक्ष डायव्हर्ट होतं मग. आता 4 नंबर राहूचा नंबर आहे. हा नंबर आपल्या बर्थ चार्ट मध्ये एकदा आला तर ठीक आहे, दोनदा आला तर प्रॉब्लेम क्रिएट होतात, तीनदा आला तरी आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. हा आपल्याला पळवतो, हा आपल्याला एका जागी स्थिर ठेवत नाही. नंबर 4 राहूचा नंबर आहे. राहू काय करतो? भटकवतो, स्थिर ठेवत नाही एका ठिकाणी आपल्याला. त्यामुळे हा नंबर सुद्धा आपल्या ग्रीडमध्ये जास्त वेळा नको यायला. अशा व्यक्तींमध्ये डिसिप्लिन राहत नाही. आता सेम 5 नंबर बॅलन्सिंगचा नंबर आहे. पण 5 नंबर खूप वेळा आपल्या ग्रीडमध्ये आला तर प्रॉब्लेम क्रिएट करतो. मी आता सांगते तुम्हाला, 3 वेळा किंवा 3 पेक्षा जास्त वेळा आला तर आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतो. ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस पण वाढू शकतात. 6 नंबर एकदा आहे, ठीक आहे, दोनदा आहे, ओके ओके आहे. पण 6 नंबर पण 3 वेळा किंवा 3 पेक्षा जास्त वेळा आला तर आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे असा व्यक्ती पॉझेसिव्ह होतो. आता हा 6 नंबर कोणाचा नंबर आहे? फॅमिलीचा नंबर आहे. मग अशा व्यक्ती पॉझेसिव्ह होतात. माझी फॅमिली माझ्या बरोबर समोरच राहिली पाहिजे, माझी बायको मला विचारून कुठे जायलाच नाही पाहिजे, माझ्या समोरच बसायला पाहिजे, असं तसं. माझी मुलं माझ्या समोरच पाहिजे, माझ्या मुलांनी मी सांगतोय तेच करायला पाहिजे, मी सांगते या फील्डमध्ये जा तर त्याच फील्डमध्ये जायला पाहिजे. म्हणजे इकडे पॉझेसिव्हनेस खूप वाढतो, अगदी त्याच्यामध्ये अग्रेशन निर्माण होतं. अशा प्रकारे 7 नंबर एकदा आला तर ठीक आहे, दोनदा पण नको आणि तीनदा पण नको. 7 नंबर जेवढा वाढेल तेवढा तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून, तुमच्या नातेवाईकांपासून डिटॅच होता, दूर जाता. त्यामुळे 7 नंबर पण जास्त नको. डिसअपॉइंटमेंट निर्माण करतो आपल्या लाईफमध्ये, स्ट्रगल निर्माण करतो. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतातच होतात. 7 नंबर जर जास्त वेळा तुमच्या ग्रीडमध्ये असेल तर त्याच्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतातच होतात.
ओके. नेक्स्ट जाऊया आपण 8 नंबर. सो 8 नंबर एकदा आला तर छान आहे, कारण फायनान्सचा नंबर आहे. पण दोनदा आला, तीनदा आला, चारदा आला तर आपल्या जीवनामध्ये खूप सारा स्ट्रगल निर्माण करतो. खूप स्ट्रगल करावा लागतो. कामामध्ये उशीर, लग्नामध्ये उशीर, सगळ्यामध्ये उशीर होतो तुम्हाला. इतर लोकांच्या मानाने खूप मेहनत करावी लागते. आणि त्यामुळे काय होतं, या व्यक्तींची खूप चिडचिड होते, मानसिकता बदलते. या व्यक्तींची खूप चिडचिड होते, मानसिकता बदलते. 9 नंबर. आता 9 नंबर एकदा आला तर ठीक आहे, त्या व्यक्तीसाठी ते ठीक आहे, दुसऱ्यांसाठी पण ठीक आहे. पण हा 9 नंबर दोनदा आला, तीनदा आला, चारदा आला तर काय होणार, त्या व्यक्तीचा इगो वाढत जाणार. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, हुशार आहे, सगळं आहे. पण जर वाढत गेला तर काय होणार आहे, मीच हुशार, माझ्यामध्ये मला सगळ्यातलं सगळं कळतं, माझंच ऐकायचं. आणि राग खूप येतो या व्यक्तींना, खूप म्हणजे खूप भयंकर राग. जर तुमच्या मिस्टरांचा नंबर ग्रीडमध्ये 9 नंबर वाढत असतील तर तुम्हाला त्याचा अनुभव छान येत असेल, की जर राग आला तर या माणसासमोर उभं सुद्धा राहण्याची भीती वाटते. अशा प्रकारे तो 9 नंबर जेवढा वाढत जाईल तेवढं अग्रेशन, चिडचिड, राग, द्वेष सगळं वाढत जाणार. आणि मग तो कुठे तो राग कुठे व्यक्त होणार, ज्या वेळेला समोर एखाद्या व्यक्तीचं भांडण झालं आणि त्याच्यासमोर जी व्यक्ती असेल तिच्यावर तो सगळा राग काढला जाणार. त्यामुळे अशा व्यक्ती जर रागात असतील तर त्यांच्यासमोर अजिबात जायचं नाही. तुम्हाला जे काही बोलायचंय ते थोडा राग शांत झाल्यानंतर बोलायचं आरामात. तो इथपर्यंत क्लिअर आहे? आणि असाच राग आणि जास्त इगो असल्यामुळे काय होणार आहे, यांच्या सुद्धा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. ठीक आहे. सो एवढंच लक्षात ठेवा, एखादी गोष्ट, आपलं जेवणाचं ताट आहे, त्या ताटामध्ये रोज तुम्हाला गोड गोड मिळालं तर तुम्हाला आवडेल का? रोजच गोड, रोज गुलाबजाम दिले तुम्हाला आवडणार आहे का? नाही. पण त्या ताटामध्ये सगळे पदार्थ ठेवले, गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, तर ते जेवायला आवडेल आपल्याला, बरोबर ना? तसंच आपलं आयुष्य असतं. आणि म्हणूनच हे रिपीटेड नंबर आपल्या ग्रीडमध्ये जास्त नको. याचे पुढे खूप वाईट इफेक्ट पण आहेत, पण आता मी तुम्हाला एवढंच डिटेलमध्ये नाही सांगत आहे, मी इन शॉर्ट सांगते सगळं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चल. आता तुम्ही याच्यापैकी कुठला अनुभव घेतलेला आहे मला अनम्यूट करून सांगा एकेकाने. कोणाला सांगता येईल? तुमच्या ग्रीडमध्ये किती नंबर आहेत जास्त? आणि किमया मॅडम, हा बोला. व्हेरी गुड. म्हणतील माझ्याकडे सगळेच अनुभव आहेत. सगळ्या त्यातला प्रकारचे तुम्ही विकत असं घेतली. सांगू शकता असं सांगा. तर माझ्याकडे ना फोन नंबर मध्ये 7 खूप वेळा होता. कोणता? माझ्या फोन नंबर मध्ये 7 नंबर खूप वेळा होता. हा. आणि मी ते सेट केलेलं आहे माझ्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम. ओके. हा, ते एक आहे. म्हणजे मी ते खूप ह्या सगळ्यामध्ये ते जास्त पटकन लक्षात आलं. मी नंबर चेंज केलाय तेव्हा होता माझा 7 खूप वेळा होता. ओके. आणि तो मला असं अनुभव वाटलं चला घेतला चांगला म्हणजे नंबर तुम्ही, आहे 7. हा, तो अनुभव घेतलाय तुम्ही. हो हो, अनुभवच घेतलाय एकदम. ओके, चालेल, ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. आणखीन कोण होतं? MK बोला. त्यानंतर शीतल पोटे यांना घेते मी. हा, MK लवकर. शीतल बोला, चल. मॅडम, हा. माझ्या मुलाच्या ग्रीडमध्ये 5 टाइम्स 1 आहे हा, खूप आणि रागीट जिद्दी असणार. 1च आहे ग्रीडमध्ये. हा, खूप रागीट, खूप जिद्दी असणार. थोडासा त्याचा राग तुम्हाला कंट्रोल करावा लागणार. येस. मोटोरोला, त्यांचं नाव नाही लिहिलं, मोटोरोला लिहिलं, मी तेच हॅलो. बोलते. हा बोला. मॅम, माझ्या ग्रेड मध्ये 1 नंबर 3 वेळा आहे आणि हा, मला रागही खूप येतो. शांत पण होतो पण येतो खूप. ओके. चला, हा, जे मी बोलते ते तुम्हाला पटतंय. बरोबर आणि नाही पटतंय. मिनल राऊत. हा. हा. मॅडम, माझ्या मुलाच्या ग्रीड मध्ये 2 वेळा 9 नंबर आहे.
2 वेळा 9 नंबर आहे. 2 वेळा आहे तर ठीकठाक, त्याला राग येत असेल पण तू कंट्रोलमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. पण आणि 3 एक वेळा नंबर पण दोनदा आहे. एक नंबर पण दोनदा आहे. तो ओके ओके समजायचा की बाबा ठीक आहे मग. पण तो खूप त्याला राग येतो आणि म्हणजे असं सध्या तरी तो फॅमिलीमध्ये खूप डिस्टर्ब आणि डिटॅच आहे. हा, आता ते त्याची कुठली दशा चालू असेल त्याच्यावर पण डिपेंड असतं ना, मग परत तो नंबर त्याच्यामध्ये ऍड ऑन होत जातो. ठीक आहे, तो पुढचा भाग आहे. आता आपण पुढे जाऊया. सायली जोशी. हा, सायली हॅलो. जोशी. हा, येस. हा मॅडम, माझ्या मुलांच्या म्हणजे मला दोन्ही मुलं आहेत. माझ्या मुलांच्या ग्रेड मध्ये 9 नंबर जास्त वेळ आहे. अच्छा. म्हणजे 3-4 वेळा आहे मोस्ट. नाही, 4 वेळा एवढ्या आहे. एवढ्या वेळेला नाही पाहिजे. ओके, बी फ्रँक. हम्म. एवढ्या वेळेला तो नंबर नाही पाहिजे. चिडचिड असणार, राग करत असणार तो. हम्म, हम्म. सोनाली. हा, पटपट म्यूट करा, मी पुढचं घेऊन ठेवते. प्राची, सॉरी, प्रचिती आणि मुक्ता. जे लोक पहिलं अनम्यूट करतील त्यांनी बोलायचंय. मॅडम, नाव सांगा. प्रचिती. हा, हा. माझ्या मिस्टरांच्या आणि मुलाच्या ग्रेडमध्ये 2-3 वेळा आहे. 2-3 वेळा. हा इमोशनल आहे खूप तो. हा आहे. हा. आणि मिस्टरांच्या 2-3 वेळा आणि 4-2 वेळा आहेत. 4-2 वेळा आणि ती 2-3 वेळा आहेत. थोडस यांचं पण धरसोड प्रवृत्ती आहे. हा. आणि इमोशनल पण तेवढेच होतात, थोडे डिस्टर्ब झालेले असतात. राईट, कामामुळे किंवा काही तुमच्या घरातल्या याच्यामुळे थोडेसे डिस्टर्ब लाईफ आहे. हो हो, बरोबर. हम्म, ठीक आहे. येस. मुक्ताबाई बोला. आवाज नाही येते तुमचा. नाही येते आवाज. काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमचा. सीमा माने. अपर्णा कांबळे. हा. मध्ये ना 6-3 वेळा आणि 1-2 वेळा आलेला आहे. 6-3 वेळा. नाही, 6-3 वेळा पण चांगला नाहीये. रिलेशनशिपला प्रॉब्लेम क्रिएट करतो. हा हा हा, ठीक आहे. थोडस अग्रेशन जास्त असतं. हा, अपर्णा. माझ्या ह्याच्यामध्ये मॅडम 7788 आणि मिस्टरांच्या ह्याच्यात 111. आपण नंतर बोलू. हॅलो. हा मॅडम, 7788 एवढं म्हणजे एवढे नंबर नको. डबल डबल लाईफ हा. मध्ये थोडस प्रॉब्लेम स्ट्रगल असतो अशा लोकांचा. आणि मिस्टरांच्या ह्याच्यात 111. 111 म्हणजे तुम्हाला थोडस डॉमिनेटिंग नेचर आहे त्यांचं. हो. ओके, येस. प्रियांका. आता हे लास्ट घेऊया आपण. प्रियांका. हा, येस प्रियांका, बोला लवकर. हॅलो. त्यांचा पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा, बोला. प्रियांकाकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांचं आपल्याला काय बोलतात ते ऐकायला येत नाहीये. हा, मॅम, बोला मुक्ता, बोला. माझा मुलांक आणि भाग्यांक 2च आहे, त्यामुळे डेट मध्ये माझा 1-5 टाइम आहे माझ्या स्वतःच्या. हो. आणि माझ्या मिस्टरांचा 5 आणि 9 डबल आहे. तर मिस्टरांचं राहू दे, तुम्हाला तुमच्यावर काम करायचंय. तुम्ही खूप 5 डिस्टर्ब वेळा असता आहे. घरामध्ये, कशात मन लागत नाही, थोडासा मूड चेंजेस होतात, नर्वस जास्त होता. त्यामुळे जास्त. स्वतःवर काम करा पहिले. ठीक आहे. येस. चलो, सो आता आपण जाऊया पुढे. आता आपण येऊया मिसिंग नंबर. आता जसे रिपीटेड नंबर आहेत तुमच्या ग्रीडमध्ये तसे काही मिसिंग नंबर पण असतात. आता मिसिंग नंबर म्हणजेच काय, की तो नंबर आपण डे 1 मध्ये शिकलो की 1 नंबर असेल तर काय, 2 नंबर असेल तर काय. मग जर तो नंबरच नसेल आपल्या ग्रीडमध्ये तर त्या नंबरची एनर्जी आपल्याला मिळणार आहे का आपल्या जीवनामध्ये? नाही, मिसिंग असणार आहे. म्हणून त्यांना म्हटलं जातं मिसिंग नंबर. सो असे बरेच नंबर आहेत, पण त्यातल्या त्यात तुमच्या ग्रीडमध्ये कुठलेही नंबर नाहीयेत, पण 5 आणि 6 नंबर असेल तर समजायचं तुम्ही लकी आहात.
बाकी सगळे नंबर सुद्धा खूप मेजर रोल प्ले करतात आपल्या लाईफमध्ये. सो हे नंबर नाही आहेत याचा अर्थ की त्या नंबरची एनर्जी आपल्याला मिळत नाही. मग त्याच नंबरमुळे मे बी कुठला तरी आपला एरो कम्प्लीट होत नाहीये किंवा आपला योग कम्प्लीट होत नाहीये. ओके, असं सुद्धा होऊ शकतं. सो त्यामुळे ते नंबर या ना त्या कारणाने आपल्या ग्रीडमध्ये असायलाच पाहिजे. जसं की त्याला सबस्टिट्यूट म्हणतात, की हे नाहीये आपल्याकडे एखादी वस्तू नसेल जेवण करताना, तर त्याचं सबस्टिट्यूट आपण लगेच यूज करतो ना, की हे टाकलं तरी चालतं. राईट? तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूट बघायचंय ज्याच्यामुळे की त्या नंबरची एनर्जी मिळणार आहे आपल्याला. ओके, चलो आता आपण पुढे जाऊया, मोबाईल न्यूमरोलॉजीकडे वळूया. मोबाईल न्यूमरोलॉजी. सो सगळ्यांनी हँड डाऊन करा. मी आता एकच मिनिट हा. आपले काय तुमचे जे काही प्रश्न असतील ते मी सगळ्यात शेवटी घेणारच आहे. सो आता आपले 5 दिवसांचे सेशन आता झालेले आहेत. आपण थोड्या वेळाने मोबाईल न्यूमरोलॉजी घेणार आहोत. एक मला तुमच्याकडून छोटासा फीडबॅक हवा होता की माझे 5 दिवसांचे सेशन तुम्हाला कसे वाटले, तर तुम्ही द्याल का? रेडी आहात का? ओके, सो आपण थोडासा छोटासा एक फीडबॅक घेऊया, 1 मिनिटाचा, जास्त नाही.